काही दिवसांपासून संपूर्ण देशात बांगलादेशी घुसखोर हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। अनेक वर्ष पाहुणचार घेतलेल्या घुसखोरांविरोधात आता केंद्र सरकारने कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। सीमांचल भागात ही कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण ही समस्या फक्त सीमांचल राज्यांपुरती मर्यादित नाहीये। काँग्रेस सरकारने किंवा तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने यांना कुरवाळून गोंजारून आपल्या डोक्यावर आणून बसवलं आणि ही डोकेदुखी आता इतकी वाढलीये की फक्त सीमांचल मध्येच नाही तर देशाच्या प्रत्येक राज्यात हे बांगलादेशी घुसखोर वाळवीसारखे पसरलेत। जिकडे तिकडे चोहीकडे घुसखोरच घुसखोर अशी अवस्था आहे। पश्चिम बंगालच्या कारवाईनंतर अनेक राज्यांमधून घुसखोरांसंदर्भात धक्कादायक बातम्या यायला सुरुवात झालीय आणि त्याविषयीच आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये या बांगलादेशी घुसखोरांनी ठिकठिकाणी आपलं बस्तान बसवलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडजिरे गावातली एक धक्कादायक बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली आणि बांगलादेशी घुसखोरांचं हे संकट किती गंभीर आणि गडद होत चाललंय याची कल्पना या घटनेवरून येते। 2017 मध्ये भंगार व्यवसायाच्या नावाखाली राजू दंगू उर्फ दंगेखान मदारी नावाचा एक जिहादी 5 कुटुंबासह या गावात शिरला। त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की भविष्यात ही डोकेदुखी किती वाढणार आहे। बघता बघता या टोळीची संख्या 50 ते 60 कुटुंबांपर्यंत पोहोचलीये आणि यांच्या प्रत्येक कुटुंबात किती संख्या असते हे काही नव्याने सांगायची गरज नाहीये। या जिहाद्यांनी गावातल्या जमिनींवर अतिक्रमण तर केलंच, पण यांची उदरनिर्वाहाची जी साधनं आहेत ना ती सुद्धा धोकादायक आहे। सापांचं विष काढून त्यांची तस्करी करणं किंवा शेतातल्या विद्युत मोटारींची आणि मौल्यवान धातूंची चोरी करणं असे प्रकार वारंवार तिथे घडतायत। इतकंच नाही तर हिंदू मुलींची छेड काढणं, हिंदू मुलांना धमकावणं आणि गावामध्ये दहशतीचं वातावरण पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। ग्रामस्थ जेव्हा याला विरोध करतात तेव्हा घरातल्या बुरखादारी महिलांना पुढे करून ते एक भावनिक नौटंकी करतात, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देतात। काही दिवसांपूर्वी एका 90 वर्षांच्या आजोबांना त्यांच्या शेतात धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली। अजून एक गंभीर बाब जी लक्षात आली ती म्हणजे कोणत्याही ठोस रहिवाशी पुराव्याशिवाय या घुसखोरांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे 2023 मध्ये 11 गुंठे जमीन खरेदी केली आणि या सगळ्या प्रकाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे पारनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलं आणि यावेळी आमदार संग्राम जगताप हे सुद्धा उपस्थित होते। आज वडजिरे गावातील हिंदूंसमोर एक मोठं संकट आव असून उभंय, पण ही फक्त वडजिरे गावाची अवस्था नाहीये। अनेक वेळा काय होतं, ज्यावेळेस असे जिहादी वाढतात, त्यांचा त्रास वाढतो, तेव्हा तिथल्या हिंदूंना पलायन करायला भाग पाडलं जातं किंवा हिंदू स्वतःहून तिथून निघून जातात आणि ही महाराष्ट्राचीच नाही तर अनेक राज्यांची अवस्था आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुद्धा अहमदाबाद पोलीस आणि क्राईम ब्रँचने मोहीम राबवून 290 हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतलंय। बांगलादेशी घुसखोरांसंबंधी कर्नाटक राज्यातून सुद्धा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एकीकडे कर्नाटकच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळालाय। DK शिवकुमार यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्याच वेळी लोकसंख्या शास्त्रातील बदलासंदर्भात एक बातमी समोर आली। इतर राज्यांप्रमाणे कर्नाटक राज्याला सुद्धा वाढत्या घुसखोरीच्या समस्येला आता सामोरं जावं लागतंय। याविषयी अनेक अहवाल सुद्धा समोर आलेत। काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनांनी हुबळी येथील श्री सिद्धारूढ रेल्वे स्थानकाबाहेर याविषयी आंदोलन केलं। पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडच्या राज्यातून येणाऱ्या लोकांवर अधिक कडक देखरेख ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेच्या सदस्यांनी हे आंदोलन केलं। पश्चिम बंगाल आणि अनेक सीमांचल राज्यात आता घुसखोरांवर कारवाई सुरू आहे, त्यामुळे अनेक बांगलादेशी घुसखोर हे मायदेशी परत चाललेत तर अनेक जण आश्रयाच्या शोधात इतर राज्यांमध्ये धाव घेतायत। हुबळी आणि दक्षिण भारतातील इतर शहरांमध्ये सुद्धा अनेक बांगलादेशी घुसखोर आता आलेले आहेत। हिंदू संघटनांच्या मते बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आपली ओळख लपवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक सारख्या दक्षिणेकडच्या राज्यात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतायत।
जिथे भाजपची सत्ता नाही आणि खास करून काँग्रेसची सत्ता आहे अशा राज्यांमध्ये आपल्याला राहायला जागा मिळेल, आपल्याला आश्रय मिळेल या आशेने इतर राज्यांमध्ये आता त्यांची गर्दी वाढतीये. जानेवारीमध्ये कर्नाटकच्या उदयवाणीने दिलेल्या वृत्तानुसार गुप्तचर विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटकमध्ये तब्बल 20 लाख बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित असू शकतात आणि हा आकडा चिंताजनक आहे. मागील 20-25 वर्षांपासून हे बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगाल मार्गे भारतात प्रवेश करतात. साधारण 2-3 वर्ष ते पश्चिम बंगालमध्ये राहतात. एकदा का स्थानिक नेटवर्कच्या मदतीने त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड ही ओळखपत्र मिळाली की इतर राज्यांमध्ये ते स्थायिक होतात किंवा त्यांना स्थायिक केलं जातं. काही बांगलादेशी घुसखोर हे पश्चिम बंगालमधून प्रवेश करून थेट बंगळुरूमध्ये जातात. अंदाजानुसार बंगळूर आणि त्याच्या ग्रामीण भागात 5 ते 6 लाख, मलनाड आणि करावळी भागात 8 ते 10 लाख आणि उत्तर कर्नाटक आणि जुन्या म्हैसूर भागासह संपूर्ण कर्नाटक राज्यात 20 लाख बांगलादेशी घुसखोर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी जातीनिहाय जनगणना अहवाल सादर केला आणि यातून जी आकडेवारी समोर आली आहे ती चिंताजनक आहे. कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर केलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या अंतिम अहवालात मुसलमान समाज हा राज्यात 14% म्हणजे 80,14,000 लोकसंख्येसह सर्वात मोठा समाज ठरलाय आणि ही बाब अतिशय चिंताजनक आहे. कर्नाटक मधली वाढती मुस्लिम लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्रातील बदल काय असतो हे यातून समोर आलंय. केरळमध्ये जे झालं तेच आता कर्नाटक राज्यात होतंय. 1997 मध्ये गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांनी असं म्हटलं होतं की साधारण 1 कोटी बांगलादेशी हे भारतात राहत आहेत. त्यानंतर 2004 मध्ये काँग्रेसच्या राजवटीत मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी सांगितलं होतं की 1.2 कोटी बांगलादेशी भारतात आहेत. त्यानंतर 2016 मध्ये मोदी सरकारमधील मंत्री किरेन रिजिजू यांनी घुसखोरीवर भाष्य करताना असं म्हटलं की भारतात 2 कोटी बांगलादेशी राहतात. यांच्यामुळे देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते आणि याची उदाहरणं आपण अनेक राज्यांमधून पाहतोय. त्यामुळे अनैसर्गिक लोकसंख्या शास्त्रीय बदलाला घटनात्मक तरतुदींनुसार कठोरपणे हाताळलंच पाहिजे. राष्ट्रहिताच्या संरक्षणार्थ आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करत असलेल्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना ओळखण्याची आणि त्याला पाठिंबा देण्याची हीच योग्य वेळ आहे. घुसखोरांच्या गडद होत चाललेल्या संकटावर वेळीच मात केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि अशी काही उदाहरणं जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट्स मधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.